आजची बातमी पुण्यातनं आहे। बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू करतोय। पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे पुणे विमानतळासह नवीन टर्मिनसवरती सुद्धा गळती झाली। तर पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। दरम्यान पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात होर्डिंग्स कोसळलं। या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या। पुणे अहिल्यानगर मार्गावरती वाघोली जवळच्या सणसवाडी इथे हे होर्डिंग कोसळलं। सोसाट्याच्या वाऱ्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला। सावंतवाडी शहराला पावसानं झोडपल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आणि याचा वाहतुकीवरती परिणाम झाला। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहन चालकांना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागतोय। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली। तर रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे रस्त्यांना एक प्रकारे नदीचं रूप आलेलं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा, लिंगापेन, शेलगाव आणि मसलापेनमध्ये पाऊस बरसला। तर वादळी वाऱ्यामुळे 21 गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला। चांदवडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय। जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। यावेळी मंगल कार्यालयातील मंडप उडून गेल्यानं वऱ्हाडी मंडळींची धावपळ झाली। सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। हवामान विभागानं सोलापूरला ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वर्ध्याला सुद्धा जोरदार पावसानं झोडपून काढलं। वर्धा शहरासह सेलू, सेवाग्राम, बोरगाव, पिपरी आणि वायगाव या परिसरातही पाऊस पडला। वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरचे पत्रेही उडाले तर विद्युत पुरवठाही खंडित झालेला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड या तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला। त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली। हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस कोसळल्यामुळे बागायतदारांना फटका बसू शकतो। दापोली शहरातील आंबेडकर चौकात पावसाचं पाणी साचून नागरिक हैराण झाले। पहिल्याच पावसात गटारं तुंबून नगरपंचायतीच्या कारभाराची पोलखोल झाली आहे। सांगली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या पावसानं भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे झाडं आणि विजेचे खांब उन्मळून गेले। 15 ट्रान्सफॉर्मर्स बंद पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांची मोठी गैरसोय होती। धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं भूम परांडा तालुक्याला मोठा फटका बसला। गेल्या 15 दिवसात झालेल्या अवकाळीनं फळबागांचं मोठं नुकसान केलंय तर एका व्यक्तीला आणि 18 जनावरांना आपला जीव गमवावा लागलाय। मावळमध्ये तिरंगा रॅली सुरू असताना जोरदार पाऊस पडला। भाजपच्या वतीनं रॅली निघाली होती। दरम्यान भर पावसात तिरंगा रॅली पार पडली। मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यांना अगदी नदीचं रूप आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक बेहाल झाले। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं। बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर जोरदार हल्ला चढवला। आयडी हल्ल्यात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर पाकिस्तानचे सैनिक सुद्धा जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान बलूच लिबरेशन आर्मीकडनं हा व्हिडिओ जारी झालाय। पाकिस्तानसह तुर्की आणि अझरबैजानची भारत आर्थिक कोंडी करणार आहे। कृषी माल आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या पॅकेजिंग इंडस्ट्रीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतलाय। ओडिशाची यूट्यूबर प्रियंका सेनापतीचे 3 हॉटेल्स आहेत आणि या हॉटेलची आता पोलीस चौकशी करतात। प्रियंका सेनापतीचे वडील हे हॉटेल चालवत होते। पारिजात रेस्टॉरंट, न्यू पारिजात हॉटेल आणि पारिजात लॉज अशी 3ही हॉटेल्सची नाव आहेत।
पाकिस्तानची हेर ज्योती मल्होत्राबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. ज्योती ही बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती अशी माहिती मिळते. एनआयच्या हाती ज्योतीचा व्हिसा लागलेला असून एनआयकडनं ज्योतीची चौकशी सुरू आहे. पाकिस्तान हायकमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठी सुद्धा मदत करत होता हे आता उघडकीस आलंय. लोकांचे व्हिसा क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी दानिश करायचा अशी माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानला आम्ही घरात घुसून धडा शिकवला. दहशतवाद संपवण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे, त्यामुळे नवा भारत आता थेट प्रत्युत्तर देतो असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला इशारा दिला. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये भव्य तिरंगा यात्रा निघाली. यावेळी महिलांसह नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला. मावळ तालुक्यामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. सर्व नागरिकांनी सैनिकांना अभिवादन केलं. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढू शकतो. शिवसेना भाजपात आधीच रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीकडनं सुद्धा मंत्रिपदावर पालकमंत्रीपदावर दावा होईल अशा चर्चा रंगू लागल्यात. छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे, त्यांचं स्वागत आहे. भुजबळांचा नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होईल. भुजबळांच्या मंत्रिपदावरती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच सांगलीत ओबीसी समाजानं जल्लोष केला. लाडू वाटप करून घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अकोल्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळताच जळगावात समर्थकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला गेला. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं जालन्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली, आनंद साजरा केला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या श्री जय भवानी माता पॅनलनं विजय मिळवलाय. सर्वच्या सर्व 21 उमेदवारांनी विजय मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या शपथेनंतर बीडमध्ये समता परिषदेनं आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली गेली आणि जोरदार जल्लोष झाला. देशाचे चीफ जस्टिस गवई यांनी खुर्चीची आणि स्वतःची गरिमा राखली पाहिजे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर ज्यांनी मानसन्मान राखला नाही अशा सेक्रेटरींना नोटीस पाठवण्याची मागणी सुद्धा आंबेडकरांची आहे. नांदेडमध्ये अनवर अली खानच्या पक्षप्रवेशावरनं अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात चांगली जुंपली आहे. अजित पवारांनी स्थानिक नेत्यांची कानउघाडणी करावी असं अशोक चव्हाण म्हणतात. भाजपमध्ये अनेक मटका चालवणारे आहेत असं म्हणत चिखलीकरांनी चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं. पुण्यामध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. राहुल शिरसाट हे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. लवकरच काँग्रेसचा अंत होणार अशी पोस्ट त्यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. प्राथमिक शिक्षण गावखेड्यात मिळायला हवं. राज्यातील 8,000 गावात प्राथमिक शाळा नाहीत यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली आहे. येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन केलं गेलंय. त्यासाठी राज्य सरकारनं 70,000 कोटींचं नवीन गृहनिर्माण धोरण जारी केलंय. वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरामध्ये म्हाडाच्या शिवसृष्टी सोसायटीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 700 लोकांना लॉटरीद्वारे फ्लॅट्स दिले गेले. गेल्या 16 महिन्यांपासून हे 700 लोक सुरक्षा, पाणी आणि रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावी त्रस्त असल्याचं उजेडात आलंय. म्हाडाबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अमरावतीमधल्या तपोवन परिसरात अनाथ आणि HIV बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोकुळ आश्रमच्या संचालिका गुंजन गोळे यांना एका इम्रान नावाच्या इसमानं फोनवरनं धमकी दिली. अश्लील भाषेत शिवीगाळ करत अत्याचार करण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भात 7 दिवसांपूर्वी तक्रार देऊन सुद्धा अद्याप या इसमाचा शोध न घेतल्याचा आरोप गुंजन गोळे यांनी केलाय. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रविराज चव्हाण यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेत 1 किलो वजनाची चांदीची गदा मातेचरणी अर्पण केली. यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं रविराज चव्हाण यांचा सत्कार केला गेला. अहिल्यानगरमध्ये विविध मागण्यांसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर धरणं आंदोलन केलंय.
वाहतूक भत्त्यासह विविध मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी केली जाते. चक्रीवादळ निवारा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात रत्नागिरीतल्या किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीज वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या वीज वाहिन्यांच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागलाय. या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांची आहे. अनवर अली खानची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी झाली आहे. प्रवेश देताना चूक झाल्याचं म्हणत आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी अनवर अली खानची हकालपट्टी केली. जळगावमध्ये घरेलू आणि बांधकाम कामगारांनी घरगुती आणि बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जोरदार निदर्शनं केली. बोगस कामगारांची नोंदणी रद्द करण्यासोबतच खऱ्या कामगारांना न्याय द्यावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आलं. परभणी पालिका अस्तित्वात येऊन 13 वर्ष लोटली आहे. मात्र अद्यापही पालिकेत मंजूर झालेली पदं पूर्णपणे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे आणि कर्मचाऱ्याकडे 2 ते 3 विभागांचा कारभार असल्यानं कामं संथ गतीनं होतात. यामुळे नागरिक अर्थातच त्रस्त आहेत. चंद्रपूरकरांनी या शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायाच्या समोर पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा भास निर्माण होतो. घाटंजी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधारचे पेन्शन गेल्या 5 महिन्यांपासून थकीत असल्याचं समोर आलंय. यावेळी तातडीनं पेन्शनची रक्कम जमा करावी अशी मागणी होती. जळगावच्या चोपडामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं गेलं. भारतीय सैनिकांच्या समर्थनात मोठ्या संख्येनं नागरिक या रॅलीत सहभागी झालेले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाचं धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकरी हतबल आहेत. 30 मे पर्यंत मुदत असतानाही खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालयासमोर आंदोलन पुकारलं. सिंधुदुर्गच्या कासारडेमध्ये अवैध उत्खननाविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. या प्रकरणी तातडीनं कारवाईची मागणी कार्यकर्त्यांची आहे. बीडच्या दानापूर गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं प्रवेशद्वार उभारण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. पण परवानगीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. लॅपटॉप देण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली गेली. बीड जिल्हा न्यायालयाच्या आवारात हाणामारीची घटना घडली. आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करत मारहाण थांबवली. दरम्यान संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यवतमाळच्या वणीमध्ये किरकोळ वादातनं टोळक्यांनी टपरी चालकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालाय. संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये टोल नाक्याच्या कामात गुंतवणुकीचा आमिष दाखवत तिघांची 2 कोटी 30 लाखांना फसवणूक झाली. या प्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केलाय. जळगावच्या चोपड्यामध्ये एसटी बसनं 2 दुचाकींना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूरच्या चिमूरच्या तालुक्यातील उरकुडपार या गावाजवळ जंगलात 7 ते 8 महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह सापडला. दरम्यान या बछड्यावरती कळवा नावाच्या वाघानं हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि यानंतरही बुलेटिनमध्ये अन्य काही घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पण तुर्तास थांबतोय छोट्याशा ब्रेकसाठी.